काल 3 ते 4 कॉमेंट आल्या होत्या. इडलीचं पीठ कसं बनवायचं ते तू सांगितलं, पण इडलीच्या पिठापासून क्रिस्पी आणि कुरकुरीत पेपर डोसा कसा बनवायचा ते सुद्धा सांग. डोसे तयार करण्यासाठी 1 वाटी डोस्यांचं पीठ घेतलं. चवीप्रमाणे मीठ घालून याला मिक्स करून घेतलं. बॅटर मला घट्ट वाटत आहे, त्यामुळे थोडंसं पाणी घालून याला मिक्स करून घेतलं. तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आहे. आता डोसे अगदी परफेक्ट तयार होण्यासाठी तव्याला अजिबात चिटकू नये, तर त्यासाठी आपल्याला एक स्टेप करून घ्यायची आहे. तव्याला तेल किंवा तूप लावून ग्रीस करून घ्यायचं. थोडासा पाण्याचा शिंतोडा तव्यावरती घालायचा आणि तवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा. आता तव्यावरती 1.5 पळी डोस्यांचं बॅटर घालायचं. अगदी हलक्या हाताने बॅटर पसरवून घ्यायचंय आणि हा डोसा एकाच साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचंय. डोसा भाजत असताना तुम्ही तेल किंवा तूप सुद्धा वापरू शकता. बघा, इथे मी हा डोसा क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला. अगदी मार्केट सारखा कुरकुरीत डोसा तयार झाला. आता रेसिपी आवडली असेल तर चला सबस्क्राईब करा.